नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान महासन्मान निधी योजना तसेच राज्य सरकारच्याच माध्यमातून राबवली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या नमो शेतकरी आणि पीएम किसान या दोन्ही योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना 2,000 रुपये हे आता येणार आहेत का, या संदर्भात आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. चला तर वेळ न लावता व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना हप्ते मिळत असतात, वेळोवेळी हप्ते येत असतात. तसेच आपल्या सर्वांना माहिती आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून सुद्धा हप्ते मिळत असतात आणि शेतकरी बांधवांना ही जी रक्कम आहे ती मिळत असते. आणि एकंदरीत पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे की आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता एकंदरीत पाहिलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही जी रक्कम आहे ती आता मिळण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी या यूट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून ही जी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून जी पीएम किसान योजना राबवली जाते त्या पीएम किसान योजनेचा आपल्या सर्वांना माहिती आहे 22वा हप्ता आता वितरित होणार आहे. आणि हा 22वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येण्यासाठी मुळात आपण जर पाहिलं तर अनेक अडचणी येत असतात शेतकरी बांधवांना. जसं की पीएम किसान योजनेची जी EKYC आहे ती EKYC करणं गरजेचं असतं आणि शेतकरी बांधव EKYC वगैरे करण्यास आपल्या सर्वांना माहिती आहे की 21वा हप्ता जेव्हा देण्यात आलेला होता तेव्हा EKYC अनिवार्य केली होती. त्याच अनुषंगाने ही EKYC वगैरे कामे करत जा, जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुम्हाला जो पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आहे तो मिळून जाईल. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आता नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात आपण पाहिलं तर 8वा हप्ता आणि जर हे दोन्ही हप्ते जर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जर निश्चित आले तर दोन्ही हप्ते एकत्रित तर निश्चितच शेतकरी बांधवांना याचा मोठा फायदा होणार आहे आणि 4,000 रुपयाची एकत्रित रक्कम ही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करून घ्या. धन्यवाद.